हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी मुलांना शाळेत सोडलं आणि सकाळची वेळ होती. तर सकाळीच थोडा थोडा पाऊस चालू झालेला होता आणि मी चालले होते मंदिरात. तर आज खास दिवस होता. तर खास म्हणजे माझा बड्डे होता आणि आणखी एक खास म्हणजे ते गुड न्यूज आहे. तर तुम्हाला मी ते म्हणजे पुढं दाखवणारच आहे. आणि सेलिब्रेशन कशाचं आणि बड्डे हे दोन्ही मिळून सेलिब्रेशन केलेलं आहे. तर ते तुम्हाला बघायला भेटेल. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. तर हे सोसायटीतलाच गणपती मंदिर आहे. तर तिथेच मी देवाच्या पाया पडण्यासाठी म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. तर चला म्हणलं देवाचा आशीर्वाद घेऊनच सुरुवात करूया दिवसाची. तर इथे गणपती मंदिर आहे. तर देवाचा आशीर्वाद घेतला. नंतर आम्ही संध्याकाळी सेलिब्रेशन करणार होतो. तर मी ते छान असं ड्रेस घालून रेडी झालेले होते. तर ह्यांनी मला बड्डे गिफ्ट म्हणून हा ड्रेस दिलेला होता. तर तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा. तर मी अशी तयार झालेले होते. सिम्पलच असं म्हणजे सिम्पलसोबत असा मेकअप केलेला होता थोडासा. कारण की थोडंसं तयार झाल्यावर छान पण वाटतं आणि बाहेर जायचं होतं म्हणून. तर आम्ही नंतर ह्या हॉटेलमध्ये आलो होतो. जवळच हॉटेल होतं तर तिथे आलो होतो. मग केक पण सोबत घेऊन आलो होतो. तर थोडंसं सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण. तर ते पण तुम्ही नक्की बघा. आणि नंतर मग हॉटेलमध्ये चाललो. तर छान आहे हॉटेल आणि तिथं बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी एक स्टेज तयार करून ठेवलेला आहे. म्हणजे ॲनिव्हर्सरी आणि बड्डे सेलिब्रेशनसाठी. तर खूप छान वाटलं. आणि हे थोडंसं जुन्या काळातलं म्हणजे शिवाजी महाराजांची जी मावळे आहेत तसं त्यांनी थोडंसं थीम केलेली होती हॉटेलची वगैरे. आणि आतमध्ये गेल्यानंतर असं इकडं पाण्याचं थोडंसं आहे डेकोरेशनसाठी त्यांनी ठेवलेलं. हे खूप छान वाटत होतं ते. आणि वेगवेगळ्या लाईट मुलांसाठी पण खेळण्यासाठी काय काय होतं. तर असं चला. तर मग आतमध्ये गेलो आणि नंतर मग बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं तर सुरुवात केली. कारण थोडासा उशीर झालेला होता तर पटकन चालू केलेलं बरं. तर ह्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल तर माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते. आणि ते तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे. कारण की तुम्ही सपोर्ट केला म्हणून माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि नंतर बड्डे पण होता तर म्हटलं दोन्ही एकत्रच करूया. म्हणून मी हे असं केक दोन्ही म्हणजे बड्डेचा आणि 1K सबस्क्रायबरचा एकत्रच बनवायला सांगितला होता. तर खूप छान असं बड्डे सेलिब्रेशन माझं म्हणजे पहिल्यांदाच माझा असा छान असा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे. आणि मला खूप आनंद होता. बड्डे पण होता आणि 1K सबस्क्रायबर झाल्याचा. तर श्रेयाने मला ओवाळून घेतलं. तर तिथं सगळं अवेलेबल होतं ताट वगैरे सगळं. आणि असं मागं म्हणजे डेकोरेशन वगैरे केलेलं स्टेज होतं. तर खूप छान वाटत होतं कारण की त्याच्यामुळे जास्त लूक येत होता. नंतर मग आम्ही छान असं बड्डे सेलिब्रेशन थोडेसे फोटो व्हिडिओ वगैरे काढले. तर खूप छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता मी पण किती खुश आहे ते. तर सेलिब्रेशन झाल्यानंतर जेवण वगैरे केलं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर